जंतर मंतरवरील हा जल्लोष आपण पाहतोय। दुसरीकडे अत्यंत महत्त्वाची बातमी आहे, मुख्यमंत्री फडणवीस हे तातडीने आता दिल्लीला रवाना झालेले आहेत। आताची सगळ्यात महत्त्वाची आणि मोठी ब्रेकिंग न्यूज आपण पाहतोय। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे तातडीने दिल्लीला रवाना झालेले आहेत। दिल्लीमध्ये काही वरिष्ठ नेत्यांच्या ते गाठीभेटी घेण्याची शक्यता आहे। आताची सगळ्यात महत्त्वाची आणि मोठी ब्रेकिंग न्यूज आपण देवेंद्र फडणवीसांच्या संदर्भातली पाहतोय। देवेंद्र फडणवीस हे आता तातडीने दिल्लीसाठी रवाना झालेले आहेत। दिल्लीमध्ये आता ते काही वरिष्ठ नेत्यांच्या गाठीभेटी घेण्याची शक्यता आहे। तर फडणवीस अमित शहांना भेटणार असल्याचं देखील कळतंय। अमित शहांना भेटून काय चर्चा होते हे पाहणं देखील तितकंच महत्त्वाचं आहे। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे आता तातडीने दिल्लीसाठी रवाना झाल्याची सगळ्यात महत्त्वाची आणि मोठी ब्रेकिंग न्यूज आपण पाहतोय। अर्थातच घडामोडी आता वेगवान होत असल्याचं पाहायला मिळतंय। एकीकडे एका केंद्रीय मंत्र्याचा राजीनामा झालेला आहे। सीजेपीने जे आंदोलन केलं त्यासमोर सरकारला झुकावं लागलेलं आहे। दुसरीकडे मात्र आता देवेंद्र फडणवीस हे तातडीने दिल्लीसाठी रवाना झालेले आहेत। अमित शहांची भेट घेऊन त्यांच्यासोबत चर्चा करणार असल्याचं कळतंय। नेमका चर्चेचा मुद्दा नेमका काय आहे ते देखील पुढच्या काही वेळामध्ये समोर येईल। ही दोन्ही बातमी दृश्य आपण पाहतोय। एका बाजूला सीजेपीच्या आंदोलनाला मोठं यश आलेलं आहे। सीजेपीने आता जल्लोष देखील सुरू केलेला आहे। दुसरीकडे मात्र आता भारतीय जनता पक्षाच्या गोटातल्या हालचाली कमालीच्या वाढताना आपल्याला दिसतात। महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे आता तातडीने दिल्लीसाठी रवाना झालेले आहेत। केंद्रीय मंत्री अमित शहांची ते भेट घेणार असल्याचं कळतंय। अमित शहांना भेटीचा मुद्दा नेमका काय आहे, चर्चा नेमकी काय होते, याकडे आता संपूर्ण देशाचं लक्ष लागलेलं आहे। आताच्या या दोन्ही महत्त्वाच्या घडामोडी आपण पाहतोय। सीजेपीच्या आंदोलनाला मोठं यश आल्याचं आपल्याला पाहायला मिळतंय। तर केंद्रीय मंत्री धर्मेंद्र प्रधानांचा राजीनामा एका बाजूला घेण्यात आलेला आहे। दुसऱ्या बाजूला आता भारतीय जनता पक्षाच्या गोटामधील हालचाली वेगवान होताना दिसतायत। देवेंद्र फडणवीस हे आता तातडीने दिल्लीसाठी रवाना झालेले आहेत। केंद्रातील वरिष्ठ नेत्यांच्या ते गाठीभेटी घेणार असल्याचं कळतंय। अमित शहांसोबत ते चर्चा करणार असल्याचं कळतंय। नेमकी काय चर्चा होते, चर्चेचा नेमका मुद्दा नेमका काय आहे, याकडे देखील आता संपूर्ण देशाचं लक्ष लागलेलं आहे। या दोन्ही महत्त्वाच्या घडामोडी आम्ही तुमच्यापर्यंत पोहोचवतोय। सीजेपीच्या आंदोलनाला एका बाजूला यश आलेलं आहे। सीजेपीची प्रमुख मागणी होती केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधानांचा राजीनामा। अखेर सीजेपीच्या आंदोलनासमोर सरकारला झुकावं लागलेलं आहे आणि धर्मेंद्र प्रधान यांचा राजीनामा सरकारने घेतलेला आहे। दुसरीकडे भारतीय जनता पक्षाच्या गोटातील हालचाली आता कमालीच्या वेगवान होत असल्याचं पाहायला मिळतंय। चर्चा देखील सुरू झालेल्या आहेत आणि यामध्येच एक सगळ्यात महत्त्वाची आणि मोठी ब्रेकिंग न्यूज समोर आली आहे, ती म्हणजे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे आता तातडीने दिल्लीसाठी रवाना झालेले आहेत। दिल्लीमध्ये जाऊन भारतीय जनता पक्षातील काही वरिष्ठ नेत्यांच्या ते गाठीभेटी घेणार आहेत, त्यांच्यासोबत चर्चा करणार आहे। सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे अमित शहांसोबत त्यांची महत्त्वाची बैठक तातडीची होणार आहे। त्यामुळे आता अमित शहा आणि देवेंद्र फडणवीस या दोन नेत्यांमध्ये नेमकी काय चर्चा होते, या चर्चेला देखील आता या सगळ्या पार्श्वभूमीवर महत्त्वाचं महत्त्व प्राप्त झालेलं आहे। कारण एका बाजूला एका केंद्रीय मंत्र्याचा राजीनामा होतोय आणि दुसरीकडे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री फडणवीस दिल्लीमध्ये जाऊन वरिष्ठ नेत्यांच्या गाठीभेटी घेत आहेत। अमित शहांसोबत नेमकी ते काय चर्चा करतात, याकडे आता संपूर्ण देशाचं लक्ष लागलेलं आहे।